नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापुरी स्टाईल वजरी। तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे घरगुती लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि हळद। आणि इकडे वाटण घेतलेलं आहे भाजकं, आलं लसूण पेस्ट, कांदा घेतलेला आहे उभा लांब चिरून, टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर। तर आता आपण कुकरमध्ये तेल गरम करून घेऊया। तेल आपलं गरम झालंय, तर लगेचच आता आपण त्यामध्ये कांदा घालूया। तर कांदा आपला घालून झालेला आहे, तर आता आपण तो चांगला लालसर रंगावर फ्राय करून घेऊया आणि त्यामध्ये टोमॅटो देखील घालूया। तर कांदा टोमॅटो होता आपला छान असा लालसर रंगावर परतून घेऊया आणि लगेचच त्यामध्ये आपण भाजकं घेतलेलं वाटण घालणार आहोत आणि आलं लसूण पेस्ट देखील त्यामध्ये घालणार आहोत। आणि हे बघू शकता छान असं एकजीव आपलं मिश्रण झालेलं आहे। आता त्यामध्ये घेतलेले सगळे मसाले घालूया आणि ते देखील आपण एकजीव करून घेऊया। तर मसाले खाली आपले चिकटू नये यासाठी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे। तर बघू शकता पाणी घातल्यामुळे छान असा आपल्या मसाला सुटलेला आहे। तर त्यामध्ये लगेचच आपण स्वच्छ धुवून मीठ लावून ठेवलेली वजरी घालूया आणि ती पूर्ण एकजीव करून घेऊया। तर बघू शकता या पद्धतीने अशी एकजीव करायची आहे। तर बघा आपली वजरी एकजीव झालेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला जमेल तेवढं पाणी घालायचं आहे, जेवढा रस्सा हवा असेल तेवढा। तर मी 2 ग्लास जवळपास पाणी घातलेलं आहे। आता वरून आपण कोथिंबीर घालूया आणि कुकरला आपण 7 ते 8 शिट्ट्या काढून घेऊया। तर बघा आपल्या 7 ते 8 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर आता आपला कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि बघू शकता आपली वजरी किती दिसायला खूप कलरफुल आणि छान कलर देखील तिला आलेला आहे आणि छान दिसते बघा। आणि रस्सा देखील अगदी मिनिमम 7-8 माणसं जेवू शकतात एवढा रस्सा देखील झालेला आहे। तर बघू शकता किती छान रस्सा पण आणि कलर पण आपल्या वजरीला आलेला आहे आणि शिजलेली सुद्धा छान आहे। तर आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। तर बघा आता वरून कोथिंबीर घालून सर्व करूया आणि आता आपली वजरी रेडी आहे। तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।